पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित महेश देशमुख यांनी भरला उमेदवारी अर्ज। आश्लेष मोरे, अशोक जगदाळे, अभिजित चव्हाण यांची अनुपस्थिती। होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांनी दिनांक 1 जून रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कीर्तिकुमार पुजारी यांच्याकडे उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील व उमरगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला। यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, महाविकास आघाडीचा उमेदवार या निवडणुकीत जिंकणार आहे। महायुतीचा उमेदवार सक्षम असला तरी महायुतीत अंतर्गत पडलेल्या फुटीचा फायदा आम्हाला होऊन निश्चितच आमचा विजय होईल असं सांगितले। मात्र उमेदवारी अर्ज भरतेवेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी अनुपस्थित होते हे विशेष। या जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेसचे आश्लेष मोरे, तुळजापूरचे अशोक जगदाळे, अभिषेक चव्हाण यांची अनुपस्थिती असल्याचं दिसून आले। त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत फूट पडली आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। उमरगा, तुळजापूर, नळदुर्ग काँग्रेसचे नगरसेवक आश्लेष भैया मोरे, अशोक जगदाळे, अभिजित चव्हाण यांच्या बाजूचे असल्याचं चित्र आहे। अशी परिस्थिती असेल तर महायुतीचा पारडं जड जाणार असल्याचं बोललं जातंय। उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।